हॅलो. हॅलो मॅम. हां सर बोला ना. मला IPOला अप्लाय करायचं होतं. कोणता IPO सध्या ओपन आहे का? हो सर, आत्ताच एक बजाजचा IPO येणार आहे. त्याबद्दलची माहिती अभय सरांनी आपल्या इंस्टाग्रामच्या पेजवर अपलोड केलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता. ओके मॅम, थँक्यू. मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवणार एक जबरदस्त IPO की ज्याची आपण बऱ्याच दिवसांपासून वाट पाहतोय आणि त्या IPOचं नाव आहे बजाज हाऊसिंग फायनान्स. आणि हा जो IPO आहे याबद्दल सांगायचं म्हणजे की 9 तारीख ते 11 तारीख सप्टेंबर महिन्याची ही याला अप्लाय करायची तारीख आहे. या IPOची जी साईज आहे ना ही जवळजवळ 6560 करोड रुपयाची आहे. त्यामध्ये फ्रेश इश्यू जे आहे ते 3560 करोड आहे आणि ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून 3000 करोड एवढे पैसे कंपनी जमा करणार आहे. फेस व्हॅल्यू 10 रुपये आणि IPOची प्राइस बँड जी आहे ती जवळजवळ 66 ते 70 एवढी आहे. आणि BSE आणि NSE या दोन्ही प्लॅटफॉर्मवरती हा IPO ओपन होणार आहे. मग चला इथे आपण बघूया की रिटेलर कमीत कमी एक लॉट तुम्हाला शेअर अलॉट होतील 210 IPO लागला तर, आणि त्याला अमाऊंट लागेल 14,980 रुपये. आणि रिटेलर मॅक्झिमम 13 लॉटला अप्लाय करू शकतो की ज्यामध्ये जर पूर्ण क्वांटिटी लागली तर 2,785 शेअर भेटतील. त्याला तुम्हाला अमाऊंट लागेल 1,94,740 रुपये. हे पैसे तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये ठेवायचे आहे, ना की डीमॅटमध्ये. आणि बघा यामध्ये तुम्हाला IPOची ओपन डेट आहे 9 तारीख, क्लोज डेट आहे 11 तारीख आणि IPOची लिस्टिंग डेट जी आहे ही 16 तारीख आहे. आणि जर तुम्हाला IPOच्या माध्यमातून शेअर मिळाले तर 13 तारखेला तुम्हाला ते दिसतील आणि जर नाही लागले तर तुम्हाला 13 तारखेला तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये आलेले असतील. लोकांना याची इतकी उत्सुकता लागलेली आहे की हा ओपन व्हायच्या आधीच ग्रे मार्केटमध्ये बघा ही 70 रुपयाची प्राइस आहे, परंतु त्याच्यावरती 71% आत्ताच लिस्टिंग गेन मिळालाय. म्हणजे 70 रुपयावरती तुम्हाला 50 रुपये हे आत्ता मिळत आहेत. मग जेव्हा हा 9 तारखेला ओपन होईल तेव्हा त्याची लिस्टिंग गेन किती झालेली असेल याचा तुम्ही विचार करा. मग आता या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन एक मला सांगायचं आहे की हो, ज्यांच्याकडे बजाज फायनान्सचे शेअर आहे किंवा ज्यांच्याकडे बजाज फिन्सरचे शेअर आहे यांना देखील कंपनीने एक विशेष कोटा दिलाय. तर तुम्हाला ऑल द बेस्ट सगळ्यांना.